हा सेम टू सेम शब्द आला पाहिजे, त्याला तुम्हाला हायलाइट करायचं. यातून कोणते प्रश्न सोडवायचे, किती सेक्शन असतात, आपण ते जाणून घेणार आहोत. या शब्दाचे अर्थ इथेच दिलेले असतात, ते तुम्हाला शोधून लिहायचे, पण तुमच्या शब्दामध्ये लिहायचे. प्रश्न दुसरा ए जो आहे, आपण त्याचे मार्क कसे असतात ते बघूया. हे 2 मार्कासाठी आणि हा सोडायचा नाही, तुम्हाला लिहायचंच आहे काही करून. हा व्हिडिओ बघून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यात मदत होईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्लाकार एज्युकेशन चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमाचा इंग्रजी विषयाचा पेपर कसा असतो ते पाहणार आहोत. मला विश्वास आहे की हा व्हिडिओ बघून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यात मदत होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व काळजीपूर्वक बघा आणि सगळ्यात आधी कल्लाकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ का पाहावा, यातून कोणते प्रश्न सोडवायचे, किती सेक्शन असतात, आपण ते जाणून घेणार आहोत. प्रथम, पेपर कसा लिहावा. दुसरं, सेक्शन 6 आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तिसरा क्रमांक, पॅसेज मधून उत्तरे कशी शोधावी. चौथे, उत्तरे कशी लिहायची हे समजून घ्या. पाचवा, प्रत्येक प्रश्नाला मार्क किती असतात हेही आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर व्याकरण, ग्रामर आणि रायटिंग स्किल हे देखील आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर वेळ व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट टिप्स या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची सूचना, जी उत्तर पत्रिका आपल्याला दिली जाते त्या कव्हर पेजवर योग्य माहिती भरा. उत्तर पत्रिकेत माहिती कशी भरावी यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या म्हणजे प्रश्नपत्रिका योग्यरित्या वाचा आणि समजून घ्या. स्वच्छ अक्षर काढा. मुद्देसूदपणा असू दे. ओव्हर रायटिंग करू नये. खाडाखोड करू नये. खाडाखोड झाली तरी एक रेग ओढावी. इंग्रजी पेपर मध्ये 6 सेक्शन दिले जातात. आता आपण ते पाहूया. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी फॉर 10 मार्क्स. सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क्स, म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातूनच विचारले जाणारे ते कॉम्प्रिहेन्शन आहेत. सेक्शन 3 पोएट्री सेक्शन 10 मार्क्स. पोएट्री म्हणजे कविता, जे तुमच्या धड्यामध्ये तुमच्या पुस्तकामधले आहेत तेच विचारले जाणार आहे. त्यानंतर सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर 15 मार्क्स. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे काय, जे तुमच्या पाठ्यपुस्तकात नसते, ते बाहेरून विचारले जाते. सेक्शन 5 रायटिंग स्किल फॉर 20 मार्क्स. रायटिंग स्किल 20 मार्कांसाठी. त्यानंतर सेक्शन 6 जो आहे तो स्किल डेव्हलपमेंट वर विचारला जाणार आहे आणि तो 5 मार्कांसाठी. एकूण 80 मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे. दिस क्वेश्चन पेपर इज फॉर 80 मार्क्स अँड द टाइम अलॉटेड इज 3 आवर्स. 3 तासांची वेळ तुम्हाला दिली जाणार आहे, त्यामध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेपर सुरू करण्याआधी एक विशेष टिप आहे, ते म्हणजे प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावर लिहा, कारण स्वच्छ प्रेझेंटेशन अपेक्षित आहे. बऱ्याच मराठी माध्यमाच्या मुलांना इंग्रजी विषयाची थोडी भीती असते, पण विद्यार्थी मित्रांनो, भीती झटकून टाका. कमेंट मध्ये लिहा, आय एम कॉन्फिडेंट. मी गॅरंटी देते, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या तर तुमची भीती आपोआप निघून जाईल. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त मार्क मिळतील. इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका एकूण 6 भागांमध्ये विभागलेली असते. या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न विचारले जातात. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी फॉर 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 1 ए. आता त्यामध्ये काय असतं, ग्रामर सेक्शन, डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे जशी सूचना दिली आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते सोडवायचे. एकूण 6 प्रश्न विचारले जातात. 6 पैकी आपल्याला फक्त 4 लिहायचे आणि ते पण 8 मार्कांसाठी. आता तुम्ही इथे पाहू शकता, पहिला प्रश्न जो आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स, म्हणजे जिथे रिकामी जागा आहे तिकडे तुम्हाला परफेक्ट अल्फाबेट लिहायचा आहे आणि तो अर्थपूर्ण बनवायचा. यू हॅव टू मेक इट सेन्सिबल वर्ड, ओनली अल्फाबेट. क्वेश्चन नंबर 1 ए. ए मधला जो दुसरा आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता यामध्ये तुम्ही बघू शकता, पहिला शब्द जो आहे तो ओ बी आर ए पासून, पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला अल्फाबेट प्रमाणे ए बी सी डी या प्रमाणे जायचं आहे. पण काही
काही वेळेस काय होतं की पहिला आणि दुसरा अल्फाबेट सेम असतो, त्यावेळी आपल्याला काय करायचंय, तिसऱ्या शब्दाकडे, तिसऱ्या अल्फाबेटकडे वळायचंय. आता आपण एक उदाहरण बघूया. ऑप्टिमिस्टिक, बॉनफायर, रूमर, अट्रॅक्टिव्ह. आता याच्यामध्ये जो पहिला शब्द आहे ए इथून सुरुवात झालेला आहे, अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह विल कम फॉर द फर्स्ट. तर पहिला अट्रॅक्टिव्ह, त्याच्यानंतर बी, इथे बॉनफायर आहे तो सेकंड. असं करून तुम्हाला ती लाईन जी आहे ती अल्फाबेटिकली ऑर्डर पूर्ण करायची. आता आपण इथे सेकंड बघू शकता. दुसरं उदाहरण आपण बघू शकता, पॉटर, पॅटर, पॉकेट, पीपल. पण ह्याच्यामध्ये काय झालं, पी 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 रिपीट झालेला आहे. पण पी जरी रिपीट झाला तर काही ठिकाणी सेकंड अल्फाबेट सुद्धा रिपीट झालेले. मग अशा वेळी आपण काय कराल, तेव्हा आपण तिसऱ्या अल्फाबेटकडे वळायचंय. पॉटर, पॅटर, पॉकेट, पीपल. मग आपण पॅटर आधी घेणार आहोत, मग नंतर इथे पॉकेट घेणार, कारण थर्ड अल्फाबेट जो आहे तो सी आहे ना, तर आपण याप्रमाणे त्याला पूर्ण करायचंय. त्यानंतर पंक्च्युएशन, जे आपण 5वी पासून शिकतोय. पंक्च्युएशन मध्ये काय असतं की फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल. पहिला शब्द जो असतो तो कॅपिटल असतो. मग काही ठिकाणी कॉमाज असतात, क्वेश्चन मार्क असतात, एक्सक्लेमेटरी साइन असते, ते तुम्हाला लिहायचं असतं. इथे बघा, द बर्ड रिप्लाइड, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. आता टी जो आहे तो स्मॉल मध्ये, तर आपण जेव्हा वाक्याची सुरुवात करतो, पहिला लेटर अल्फाबेट जो असतो तो कॅपिटल मध्ये लिहायचा असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथे पण बघू शकता तुम्ही की हाऊस दॅट सेड नट्टू. आता इथे हाऊस विचारलंय म्हणजे हा प्रश्न आपल्याला लक्षात येतो. तर पहिला अल्फाबेट कॅपिटल काढायचा आहे आणि लास्टला तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला तो ग्रामर फॉलो करायचा आहे. चौथा प्रश्न, मेक फॉर मिनिमम 3 लेटर्स ईच युजिंग द लेटर इन द वर्ड. आता इथे रेन वॉटर दिलेलं. आपल्याला काय करायचंय, नवीन शब्द बनवायचे, पण कमीत कमी 3 लेटर्सचे असले पाहिजे, ते पण अल्फाबेटिकली असले पाहिजे. आता इकडे बघू शकता तुम्ही 3 शब्द घेऊन नवीन शब्द तयार करू शकता. त्यानंतर 5वा प्रश्न बघा, ऍक्टिव्हिटी आहे, कृती करायची आहे तुम्हाला. हा मेन शब्द आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम. रिलेटेड वर्ड्स म्हणजे काय, आता हा गार्डन आहे, बगीचा. गार्डनशी रिलेटेड आपण काय काय विचार करू शकतो. गार्डन मध्ये फुलं असतात, मुलं खेळत असतात, चिल्ड्रेन आर प्लेइंग, वी कॅन सी फ्लावर्स, वी कॅन सी ब्युटिफुल plants, so many things we can see slides, so you can write here slides, children playing, then you can see beautiful flowers, then walking track, so many things are that you can write. याच्याशी रिलेटेड अजून एक उदाहरण मी देऊ शकते. आता इथे जर स्कूल असेल तर स्कूलमध्ये आपण काय बघतो, बोर्ड असतो, टीचर्स असतात, प्रिन्सिपल असते, त्याचबरोबर पेपर्स असतात. हे त्याच्याशी रिलेटेड शब्द मुलांनो याच्यामध्ये तुम्हाला भरायचे असेल. आणि तुम्हाला मेन लक्षात ठेवायचं आहे, आकृती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच आलं पाहिजे आणि ते पण पेनाने करायचं. तुम्हाला पेनाचा वापर करायचा. त्यासाठी ही आकृती स्वच्छ येण्यासाठी किंवा सुबक दिसण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आधी शब्द लिहून घ्या आणि स्टेन्सिल जो असतो त्याचा उपयोग करून तुम्ही हा डायग्राम ड्रॉ करू शकता. म्हणजे तुम्हाला पूर्ण मार्क मिळतात. कारण जर हा डायग्राम तुम्ही ह्याला क्लाउड्स काढले, ट्री काढला तरी मार्क मिळणार नाही. जसं आहे तसंच उतरवायचं आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्ही आधी लिहून घ्या आणि मग तो डायग्राम जो असेल रेक्टँगल, स्क्वेअर, तो ड्रॉ करायचा. 6वा प्रश्न बघू शकता, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ऍड 4 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आता इकडे त्यांनी नाउन विचारलं. नाउन म्हणजे काय, नेम, प्लेस, एनिमल, थिंग. आता इथे टायगर दिलेला आहे. टायगरचा लास्ट वर्ड काय, आर आहे. तर आर पासून तुम्हाला वर्ड लिहायचं आहे. काय लिहू शकता, रवी लिहू शकता तुम्ही. रवीचा RAVI. मग आय पासून कोणता शब्द तयार होणार, असं करून तुम्हाला हे 4 पूर्ण करायचे आहेत. नाउन इज व्हेरी इझी अँड दॅट इज फॉर 2 मार्क्स. 4 अगदी बरोबर आले पाहिजे, पण शेवटच्या अक्षरापासूनच सुरुवात झाली पाहिजे मुलांनो. क्वेश्चन नंबर 1A, मार्किंग स्कीम. आता आपण मार्क कसे दिले जातात या प्रश्नाला. आता तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 पैकी आपल्याला 4च सोडवायचे आहेत. म्हणजे प्रत्येकी 2 मार्काला हे प्रश्न येते. आणि आपण एक उदाहरण सांगते, जर त्यांनी नाउन विचारलं तर नाउनच येईल असं नाही, ऍडजेक्टिव्ह पण येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. एक्सक्लेमेटरी साइन पण येऊ शकते, असर्टिव्ह येऊ शकतं. त्याप्रमाणे आपल्याला ग्रामरची तयारी करायची आहे. क्वेश्चन नंबर 1B पार्ट कडे आपण वळणार आहोत. डू ॲज डायरेक्टेड. मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, डू ॲज डायरेक्टेड आहे ते ग्रामरची रिलेटेड आहे आणि ते 2 मार्कांसाठी. इट इज फॉर 2 मार्क्स. क्वेश्चन 1, अटेम्प्ट एनीवन. आता इकडे तुम्ही बघू शकता A आणि B पार्ट दिलाय. आता इथे ऑप्शन आहे, तुम्ही हा प्रश्न लिहू शकता किंवा हा लिहू शकता, कारण तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे आणि दोन्ही 1-1 मार्कांसाठीच आहेत. तर इकडे बघू शकता, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग अ फ्रेज इन्स्टेड ऑफ. मुलांनो लक्षात ठेवा, आपल्याला स्वतःच्या मनाने इमॅजिनेशनने लिहायचं. आता इन्स्टेड ऑफ त्याचा अर्थ तुम्हाला आधी कळला पाहिजे, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त.
तर आपण काय लिहू शकतो, आय कम्प्लिटेड मॅथ्स इन्स्टेड ऑफ इंग्लिश सब्जेक्ट, हे तुम्ही लिहू शकता तुमच्या मनाने. आणि तो जो मेन आन्सर आहे, जो शब्द विचारलाय त्याला तुम्हाला अंडरलाईन करायचा आहे, कारण हायलाईट करा, हायलाईटचे सुद्धा मार्क आहेत. त्यानंतर आपण क्लॉज पण बघू शकता. ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड मिनिंगफुली. आता ह्याच्यामध्ये काय आहे, माय अंकल फाउंड अ बेबी. आपल्याला क्लॉज त्यांनी विचारलेला आहे, माय अंकल, इथे काय नाउन क्लॉज आहे, तर ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे की इट इज अ नाउन क्लॉज. हा स्पेसिफाय करायचा आहे, ते लिहायचं आहे तुम्हाला, सेमीकोलन करायचं आहे आणि मग ऍड करायचं की कुठला नाउन क्लॉज आहे तो. त्यानंतर बघा इथे अटेम्प्ट एनीवन, परत एक त्यांनी ऑप्शन दिलाय तुम्हाला, यापैकी कोणतंही एक करू शकता. आधी प्रिफिक्स, ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. प्रिफिक्स लिहा किंवा सफिक्स. आता प्रिफिक्स म्हणजे काय की आधी नवीन शब्द लिहायचा आहे आणि सफिक्स म्हणजे काय, नंतर नवीन शब्द लिहून तो तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल पॉसिबल, आता हा प्रिफिक्स आहे म्हणजे आधी एक शब्द वापरायचा म्हणजे ऍड करायचा. आता पॉसिबलचं काय होऊ शकतं, इम्पॉसिबल, आय एम ऍड केलंय म्हणजे तो प्रिफिक्स आहे. आता इकडे बघा अपॉइंट दिली आहे, इन अपॉइंट असं होत नाही, तर आपण अपॉइंटमेंट MENT ऍड केलाय, तो काय आहे, सफिक्स आहे. मुलांनो हे लक्षात ठेवा, खूप सोपं आहे, आरामात 1 मार्क तुम्ही इथे मिळवू शकता. त्यानंतर ऑर दिलेला आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. पॉसिबल तर खूप सोपं आहे, तुम्ही लिहू शकता, असे अनेक शब्द येते. इट इज पॉसिबल टू स्कोर मोर मार्क्स इफ आय स्टडी हार्ड, हे तुम्ही लिहू शकता आरामात. अपॉइंट, द टीचर अपॉइंट्स द मॉनिटर, अगदी एका वाक्यात आहे, तुम्ही लिहू शकता आणि इथे आरामात मार्क, पण तुमच्या शब्दात लिहायचा आहे तो. यू हॅव टू राईट इन युअर ओन सेंटेन्स. आता आपण याची मार्किंग स्कीम बघूया. आपण पहिलं क्वेश्चन नंबर बी, डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे जशी सूचना दिली आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. अटेम्प्ट एनीवन, दॅट इज फॉर 1 मार्क. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स, येऊ शकतात, फ्रेज देतील, इन फ्रंट ऑफ असू शकतात, हा हे उदाहरण आहेत, या प्रकारे विचारू शकतात. टू लुक आफ्टर, हे शब्द हा सेम टू सेम शब्द आला पाहिजे, त्याला तुम्हाला हायलाइट करायचंय. इथे बघा उदाहरण दिलंय, माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ माय स्कूल, तर आपल्याला काय करायचंय, इथे इन फ्रंट ऑफ अंडरलाईन करायचंय. ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग, मी आता तुम्हाला एक उदाहरण सोडून दाखवलं की नाउन क्लॉज, वर्ब, ऍडवर्ब येऊ शकतं, सेम येईल असं नाही, वेगळे पण विचारले जातात प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अटेम्प्ट एनी वन. तुम्हाला 2 पैकी एक कोणताही सोडवायचा आहे. मी तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स काय ते शिकवलं होतं. पॉसिबल, इम्पॉसिबल, ओबे, डिसओबे, करेक्ट, इनकरेक्ट, हे सगळे सफिक्स प्रिफिक्स वाले शब्द आहेत. जर ते तुम्हाला नाही आलं तर तुम्ही ऑप्शन दिलेला आहे तो प्रश्न करू शकता. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. शब्द दिले जातील, त्या शब्दाच्या साहाय्याने तुम्हाला वाक्य तयार करायचे. आता आपण सेक्शन 2 कडे वळणार आहोत, टेक्स्च्युअल पॅसेज. टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे काय, तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारित तुम्हाला उतारा दिला जाईल, पॅसेज दिला जाईल आणि ते बघून तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहेत. आपण बघू शकता 20 मार्कांसाठी आहे, म्हणजे एक पॅसेज जो आहे तो 10 मार्कांसाठी, दुसरा पॅसेज 10 मार्क, एकूण 20 मार्कांचा असणार आहे. हा बघा सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज फॉर 20 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटी. म्हणजे पॅसेज वाचायचा आहे तुम्हाला, तो कॉम्प्रिहेन्शन वाचायचा आहे व्यवस्थित आणि उत्तरं लिहायची आहेत. राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. आणि यामध्ये काय असतं, A1 मध्ये 1 वर्ड साठी विचारलं जाईल, मोस्ट प्रोबॅबली 1 वर्ड साठीच येतं, पण कधी कधी ट्रू ऑर फॉल्स, राईट ऑर रॉंग किंवा 1 वर्ड असे प्रश्न विचारले जातात. पण ते आपण कसं शोधायचं आहे. रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स. आता तुम्हाला जर खूप टफ वाटत असेल, समजत नसेल, तर तुम्ही ती लाईन कुठे आहे ते शोधायचं आहे आणि आन्सर फाइंड आउट करायचं. द मिनिंग ऑफ बोली इज सिम्पलटन, हे शोधायचं आहे कुठे आहे आणि लिहायचं आहे. आता ट्रू ऑर फॉल्स मध्ये काय, पहिला तुम्हाला वाचावंच लागेल की खरं आहे की खोटं आहे, ते मॅच करून पण बघायचं आहे, समजून पण घ्यायचं आणि त्याप्रमाणे सत्य असत्य, ट्रू फॉल्स, राईट रॉंग लिहायचं आहे. 2 मार्क्स साठी हा असणार आहे, 2 मार्कांसाठी. ईच क्वेश्चन कॅरीज हाफ मार्क. आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जसे नंबर्स दिले त्याप्रमाणेच नंबर्स तुम्हाला लिहायचे. तुम्ही या ऐवजी रोमन ऐवजी 1 to फिगर्स लिहिले, तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. तर तुम्हाला जे क्रम दिलेला आहे तसंच लिहायचं आहे, तरच तुम्हाला ह्याचे अर्धे मार्क मिळतील. यानंतर आपण बघणार आहोत, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर ऑफ ऑकरन्स. म्हणजे काय, घटना ज्याप्रमाणे घडली आहे ते तुम्हाला क्रमानुसार लिहायचं. यू हॅव टू राईट अकॉर्डिंग टू द ऑकरन्स, मीन्स यू हॅव टू पुट इट इन अ प्रॉपर ऑर्डर अकॉर्डिंग टू द इव्हेंट, द इन्सिडेंट. यू कॅन सी हियर
It is for 2 marks. Total 4 questions they have given and you have to make it in a proper sequence. 4 आहे, जसे नंबर आहे तसेच तुम्हाला लिहायचंय. एक एक लाईन सोडून लिहायचं जेणेकरून तुमचं प्रेझेंटेशन खूप सुंदर दिसेल आणि एक्झामिनरला चेक करायला सोपं पडेल. भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. तर बघायचं हे परफेक्ट आहे का? Thus she had a small pox असेल तर यू हॅव टू राईट इन अ सिक्वेन्स. पहिलं लाईन कुठे, कसं ओळखणार तुम्ही की ही लाईन कुठे येते, ही लाईन कुठे येते, ही लाईन कुठे? तुम्ही बघायचं ते ऑर्डर कुठे आहे, त्याप्रमाणे त्याची रचना करायची. यू हॅव टू ऍक्ट अकॉर्डिंग टू द गिवन instructions. A3 write any 4 describing words from the passage. आता डिस्क्रायबिंग म्हणजे काय? वर्णनात्मक शब्द लिहायचे. जसं मी आता तुम्हाला उदाहरण दिलं होतं गार्डन. आता गार्डनशी रिलेटेड कोणते कोणते शब्द असतात ते मी सांगितलं. प्लांट्स आहे, फ्लावर्स आहे, चिल्ड्रन प्लेइंग, स्लाइड, खूप सारे गोष्टी सांगितल्या. तसं तुम्हाला डिस्क्राईब काय डिस्क्राईब करतं ते लिहायचंय. राईट एनी डिस्क्रायबिंग प्रॉस्परस फार्मर आपण लिहू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्याबद्दल काय माहिती सांगितली जाते. क्लेवर बॉय, व्हेरी टॅलेंटेड पर्सन, हे त्याला डिस्क्राईब केलेलं आहे. म्हणजे त्याच्याबद्दल जास्त माहिती जी सांगितली जाते त्याला डिस्क्रायबिंग. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे. सेम येईल असं नाही, पण या प्रकारे विचारले जातात. त्यानंतर आपण बघूया A4 डेफिनेटली विथ द ग्रामर सेक्शन. डू ॲज डायरेक्टेड म्हणजे काय? जशी सूचना दिल्या त्याप्रमाणे कृती करायची आहे तुम्हाला. आता पहिलं बघू शकता, मी पुन्हा एकदा सांगते की क्रम जसे दिले, ज्या नंबर ज्याप्रमाणे लिहिले तसंच लिहायचंय तुम्हाला. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रिटी. रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. आता हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता इथे नॉट ओनली बट ऑल्सो. ॲट द बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रिटी. तर तुम्ही कसं लिहिणार? ॲट द बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर आणि अँड काढून टाकायचं आणि बट ऑल्सो प्रिटी. मी एक उदाहरण सांगितलं. अशा प्रकारे तुम्हाला विचारले जाते. सो व्हॉट हे काय डिस्क्राईब करतं की हा हुशार पण नव्हता, पण हा खूप चांगला विद्यार्थी होता. असं जेव्हा डिस्क्राईब केलं जातं तेव्हा नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करायचा असतो. त्याचबरोबर लिटिल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. रिराईट द सेंटेन्स युजिंग अनएबल टू. आता अनएबल टू कसं लिहायचं? आता त्यांनी स्टार्टिंग मध्ये नाही सांगितलं, तुम्हाला त्याची व्यवस्थित रचना. मग लिटिल सुलेखा वॉज अनएबल टू कसं ओळखायचं? बघा इथे नेगेटिव्ह वर्ड आहे आणि एक हेल्पिंग वर्ब आहे, तो रिमूव्ह करायचा आणि अनएबल टू स्पीक टिल शी वॉज 5. इट इज व्हेरी इझी आणि खाली अंडरलाईन करायचं आहे, रेखांकित करायचं आहे, म्हणजे समोरच्याला सोपं जाईल आणि तुम्हाला मार्क की तुम्हाला हा प्रश्न समजलेला आहे. त्यानंतर सर्वात सुंदर प्रश्न म्हणजे A5 पर्सनल. म्हणजे याला मराठीत आपण म्हणतो स्वमत. स्वमत मांडायचं आहे तुमचा, तुमचे मत, your imagination, your thoughts, your opinion should come in this question. Smallpox is a disease. Write and other names for 4 diseases. आता यांनी विचारले की स्मॉल पॉक्स जो आहे तो एक प्रकारचा रोग आहे. असे प्रश्न विचार, पण ते कसे विचारले जातात आणि कुठून विचारले? अहो, या दिलेल्या कॉम्प्रिहेन्शन मधूनच विचारले जातात. तर ते तुम्हाला किती समजलं, किती माहिती आहे. कधी कधी या शब्दाचे अर्थ इथेच दिलेले असतात, ते तुम्हाला शोधून लिहायचे, पण तुमच्या शब्दामध्ये लिहायचे. बिकॉज युअर ओपिनियन इज कन्सिडर्ड. तुमच्या मतांना तिथे महत्व आहे. तुम्हाला येस दीज आर द डिसीज, कधी कधी येस नो मध्ये पण येतं, तर ते येस नो मध्ये पण तुम्हाला लिहायचं. इफ यू राईट येस ऑल्सो, येस आय अग्री विथ दिस सेंटेन्स, तिथे पण तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. सो दिस इज फॉर 2 मार्क्स. कमीत कमी 3 ते 4 वाक्य तुम्हाला याबद्दल लिहायचे आहेत. लेट अस मूव्ह टू क्वेश्चन नंबर 2A मार्किंग स्कीम. प्रश्न दुसरा A जो आहे, आपण त्याचे मार्क कसे असतात ते बघूया. A1 कंप्लीट द सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स, 2 मार्क्स. कंप्लीट द फॉलोइंग वेब बेस्ड ऑन vocabulary, opposite word, similars, prefix, suffix. नंतर ग्रामर, A4 साठी ग्रामर विचारले जाईल. त्यानंतर पर्सनल रेस्पॉन्स म्हणजे मी सांगितलं स्वमत असतं, ते आपल्याला लिहायचंच. एक उदाहरण बघा इकडे दिलेलं आहे. विच इज युअर फेवरेट गेम, वाय. आता हा पहिला प्रश्न, विच इज युअर फेवरेट गेम, तुम्ही लिहू शकता क्रिकेट इज माय फेवरेट गेम. वाय? बिकॉज इट इज अन इंटरनॅशनल गेम. आय लाईक सचिन तेंडुलकर व्हेरी मच. आय लाईक द रेकॉर्ड ही हॅज मेड. असं करून तुम्ही लिहू शकता आरामात, तुम्हाला त्याचे मार्क. एक दुसरा उदाहरण पण दिलेलं आहे. डू यू लाईक टू प्ले गेम्स, विच गेम डू यू लाईक मोस्ट. आता याच्यामध्ये काय होतं, असं पण येस नो टाईप मध्ये पण येतात. तर तुम्ही काय नुसतं येस जर लिहिलं तरी त्याचा अर्धा मार्क मिळणार आहे. येत असेल तर लिहायचंच आहे आणि लिहायचंच आहे तुम्हाला काही करून. डू यू लाईक टू प्ले, येस आय लाईक टू प्ले गेम्स असं लिहायचं आहे. फुल स्टॉप. आणि पुढे प्रश्न विचारलाय, बिकॉज इट गिव्स अस एक्सरसाइज, इट मेक्स आवर कॉन्सन्ट्रेशन, इट हेल्प्स इन मुव्हिंग द मोबॅबिलिटी ऑफ द बॉडी. हे सगळं लिहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणून हे 2 मार्कासाठी आणि हा सोडायचा नाही, तुम्हाला लिहायचंच आहे काही करून. हे तुमच्या हातचे मार्क आहेत.
मिळणारच तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2B. आता इकडे बघू शकता, जसं मी सांगितलं A मध्ये कॉम्प्रिहेन्शन किंवा पॅरेग्राफ दिला जाणार, तसंच सेम B मध्ये पण आहे की तुम्हाला पॅसेज वाचायचं आणि ऍक्टिव्हिटीज करायच्या, ते सुद्धा 10 मार्कांसाठी. इथे बघा, कम्प्लीट द सेंटेन्स म्हणजे काय करायचंय, ऑलरेडी सेंटेन्स दिलेला आहे, ऑलरेडी द सेंटेन्स हॅज बीन गिवन, यू हॅव टू कम्प्लीट दॅट बाय फॉलोइंग दिस पॅसेज. तुम्हाला पॅसेज फॉलो करून हे सेंटेन्स लिहायचं. आता शोधायचं आहे, द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर, ते कुठे आहे तुम्हाला इथे शोधायचं आहे की कुठे आहे स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन, हे इथे शोधून तुम्हाला बाय R.K. नारायण असं लिहायचंय तुम्हाला. खूप सोपं आहे, मॅच करायची ती लाईन, ज्यांना येत नाही त्यांनी मॅच करून हे लिहायचंय. हाफ मार्क्स आहे, टोटल 4 प्रश्न. त्यानंतर पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटी, मी जसं सांगितलं की त्यांनी एरो काढलाय त्या प्रकारेच एरो आला पाहिजे. रेक्टँगल शेप आहे तर रेक्टँगल मध्येच आलं पाहिजे. आता क्वालिटीज ऑफ स्वामी ते तुम्ही कसं लिहिणार, तुम्ही या पॅसेज मधून शोधून लिहिणार आहात. यू विल फाइंड आउट फ्रॉम द गिवन पॅसेज अँड यू विल फुल दिस. सी, ईच बॉक्सेस कन्सिस्ट ऑफ हाफ मार्क, प्रत्येक बॉक्सला हाफ आहे. असं करून 2 मार्क्स साठी ही ऍक्टिव्हिटी येणार आहे. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. B3. मॅच द वर्ड्स इन कॉलम A अँड B. म्हणजे A मध्ये जे दिलंय त्याच्याशी रिलेटेड योग्य उत्तर तुम्हाला लिहायचंय. जसा टेबल दिला आहे तसंच लिहायचं. आधी आपल्याला काय करायचंय, लिहून घ्यायचंय, नंतर टेबल ड्रॉ करायचा, म्हणजे तो शॅबी दिसणार नाही, तो खराब दिसणार नाही, प्रेझेंटेशन सुंदर होईल. आणि मिस्चिवियस, आता त्याला परफेक्ट कोणता शब्द आहे तो तुम्हाला चूज करून लिहायचा आहे. बघा, इथे 4 दिलेले आहेत, ते प्रत्येकाला अर्धा मार्क आहे. त्यानंतर आपण बघू शकता B4. डू ॲज डायरेक्टेड. इट इज फॉर 2 मार्क्स, 2 मार्कांसाठी आहे. इट इज अ हार्ड टू इमॅजिन, मेक इट नेगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. आता तुम्हाला इथे काय, जशी सूचना दिली आहे त्याप्रमाणे करायचं. तुम्हाला हा नेगेटिव्ह बनवायचा, पण तो मिनिंग चेंज नाही केला पाहिजे, म्हणजे हा ग्रामर पार्ट आहे. त्याचबरोबर R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेइंग दॅट टू ऑल दॅट ऑफ अस, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. टॅग तर तुम्हाला माहिती असेल, टॅग म्हणजे उपप्रश्न, म्हणजे वाक्याच्या नंतर जो प्रश्न लिहिला जातो, छोटा शब्द असतो तो, त्याला टॅग म्हणतात, हे माहिती आहे. आता इथे तुम्हाला परफेक्ट चूज करायचा आहे आणि त्याच्या पुढे लिहायचा. तो कसा लिहिणार तुम्ही, आधी हा वाक्य लिहायचा जसाच्या तसा, इथे फुल स्टॉप आहे, तिथे कॉमा करायचा आहे, आणि यापैकी जो पर्याय योग्य आहे, विच एव्हर द आन्सर इज करेक्ट, you have to add it here and then give a question mark. There you get half mark. तिथे तुम्हाला अर्धा मार्क. त्या टॅगला, त्या क्वेश्चनला अर्धा मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात ठेवा, नुसता टॅग लिहायचा नाही, पूर्ण वाक्य लिहून मग टॅग लिहायचं आहे. त्याचे नियम आहेत. त्यानंतर जो तुमच्या अगदी आवडता, तुम्हाला पण आवडत असेल आणि माझाही आवडता प्रश्न आहे, पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे आपलं मत मांडायचंय. डू यू लाईक रीडिंग बुक्स? वाय? आवडत नसेल तरी म्हणायचं आवडतं. तर येस, आय डू लाईक रीडिंग books because books give us knowledge. We get international information. We get information in our what is happening. We get the current affairs. असं खूप काही लिहू शकता तुम्ही. म्हणजे काय, आपल्याला आत्ताच्या घडामोडी किंवा इंटरनॅशनल घडामोडी ते माहिती मिळते त्याची, म्हणून रीडिंग बुक्स फार महत्वाचं आहे, हे लिहायचं आहे. आणि आपलं नॉलेज, वी गेन विजडम थ्रू दॅट, हे आपल्याला इकडे मांडायचं आहे. आणि इथे बघा, पुन्हा एकदा सांगते की येस आय लाईक रीडिंग जरी लिहिलं तरी तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. पुढचं येत नसेल तरी कमीत कमी येस नो तरी लिहा, म्हणजे अर्धा मार्क मिळेल. इथे आपला हा प्रश्न दुसरा B संपतो. त्याची मार्किंग स्कीम आपण बघूया. रीड द फॉलोइंग पॅसेज, डू द ऍक्टिव्हिटीज, म्हणजे B1, B2, B3, B4, 5 क्वेश्चन्स आर आज. 5 प्रश्न विचारले जातात. मग ते कम्प्लीट द सेंटेन्स असेल, ट्रू ऑर फॉल्स असेल, त्याला 2 मार्क आहेत. कम्प्लीट द फॉलोइंग वेब, 2 मार्क. वेबच येईल असं नाहीये, ट्री डायग्राम पण येऊ शकतं, फ्लो चार्ट पण येऊ शकतो, वोकॅब्युलरी किंवा मॅच द कॉलम. इथे सांगितलेलं आहे की परफेक्टली हाच नाही, पण या प्रकारे प्रश्न विचारले जातील. B4 तर डेफिनेटली ग्रामर आहे. 2 सेंटेन्स असतील, वर्ड्स असतील, ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि 5वा प्रश्न स्वमत म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स, ते तुम्हाला लिहायचंच आहे. दॅट इज फॉर 2 मार्क्स. असं आपण ही मार्किंग स्कीम बघू शकता. सेक्शन 3 पोएट्री सेक्शन. या प्रश्नात सुद्धा 2 भाग असतात विद्यार्थी मित्रांनो, A आणि B पार्ट. कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पोएम, इट इज फॉर 10 मार्क्स, 10 मार्कांसाठी असतो. पहिला A जो असतो तो 5 मार्कांसाठी, आणि B जो असतो तो देखील 5 मार्कांसाठी असतो. A बघा, इथे काय आहे की तुम्हाला एक पोएम एक्स्ट्रॅक्ट दिलं जाणार, पोएम दिली जाणार, आणि त्याच्यातून तुम्हाला उत्तरं शोधायची आहेत. A भागामध्ये
हा एक प्रश्न असतात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी शब्द निवडा. आता द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द, आता इथे काय वेअर अर्ली इन द मूनलाईट आहे इकडे. मूनलाईट म्हणजे तुम्हाला लक्षात आहे इव्हनिंग, तर यू हॅव टू राईट सिनोनॉम म्हणजे सिमिलर वर्ड, अँटोनॉम्स म्हणजे विरुद्ध. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की मूनलाईट म्हणजे कोणाला रेफर केलेला आहे, इव्हनिंग, हे तुम्हाला आलं पाहिजे. त्यासाठी कविता वाचणं फार गरजेचं आहे, त्याचा अर्थ समजून घ्या. पुन्हा एकदा सांगते की जसा क्रम दिलाय, जसे मार्किंग दिलेले तसंच तुम्हाला लिहायचं आहे. इथे फक्त उत्तर, तुम्हाला ऑप्शनल वर्ड लिहायचे नाहीयेत, त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. परत द पोएट आस्क्ड फॉर सीड्स, मग पुन्हा याच्यातनं शोधायचंय काय आहे आणि लिहायचंय तुम्हाला की त्या शब्दाला काय म्हणतात या पोयम मध्ये. असे हे 4 प्रश्न विचारले जाणार जे अर्ध्या मार्कासाठी असणार आहे आणि 2 मार्क आहेत. मुव्हिंग टुवर्ड्स A2. A2 इज ऑल्सो फॉर 2 मार्क्स. A2 जो आहे तो देखील 2 मार्कांसाठी आहे. डिस्क्राईब द रूट इन द पोएम फ्रॉम द सिटी टू विलेज. आता तुम्हाला त्या कवितेतून सेम टू सेम अर्थ बघून लिहायचं नाहीये. यू हॅव टू पुट इट इन युअर ओन वर्ड. तुमच्या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो लिहायचं आहे. त्याचबरोबर A3 आहे राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स इन द फॉलोइंग. कधी कधी तुम्हाला या एक्स्ट्रॅक्ट मध्ये, या पोएम मध्ये रायमिंग वर्ड्स म्हणजे यमकवाले शब्द मिळत नाहीत, दिले जात नाहीत. अशा वेळा काय कराल, तुम्हाला स्वतः तयार करायचे. हे बघायचं तुम्हाला, बॅक, मॅक असे शब्द तुम्हाला स्वतःहून तयार करायचे. जर जेव्हा ते सांगतात की ओन वर्ड्स मध्ये, ओन म्हणजे स्वतः तयार करा. कधी कधी दिले जातात लाईट, माईट, प्लाईज, लाईज असं तुम्ही तयार करा, पण काही वेळेस नसतात, तेव्हा तुम्हाला स्वतःला क्रिएट करायचे असतात. आता इथे दिलंय, जर नसेल इथे तर तुम्ही स्वतःचं लिहू शकता, तुम्ही क्रिएट करू शकता. आणि डेफिनेटली त्याच्यासाठी 1 मार्क आहे, म्हणजे हाफ मार्कांसाठी असणार आहे. क्वेश्चन नंबर 3A चे आपण मार्किंग बघूया कसं आहे. रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ऍक्टिव्हिटी. म्हणजे पॅरेग्राफ वाचायचं आहे तुम्हाला, पोयम वाचायचे आणि आन्सर लिहायचे. मग त्याच्यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग असू शकतं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असू शकतं, डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन जसं मी सांगितलं की आपल्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर रायमिंग वर्ड असू शकतं, फाइंड आउट नाऊन असू शकतं, फाइंड आउट वर्ब असू शकतं. हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ओव्हरऑल त्याला 5 मार्क असतात. क्वेश्चन नंबर 3B. बी मध्ये काय आहे, ऍप्रिसिएशन ऑफ द पोयम. ऍप्रिसिएशन ते देखील 5 मार्कांसाठी आहे. इट इज फॉर 5 मार्क्स, ज्याला आपण रसग्रहण म्हणता मराठीमध्ये. रीड द फॉलोइंग पोयम अँड राईट अँड ऍप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ पॉइंट्स गिव्हन. तुम्हाला पॉइंट्स दिले जातील, त्या पॉइंट्सच्या आधारावरतीच तुम्हाला ऍप्रिसिएशन लिहायचं आहे. पॅरेग्राफ फॉर्मॅट मध्ये लिहायचं नाही, तुम्हाला पॉइंट्स मध्येच आन्सर लिहायचं. तर काय लिहिणार त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिलं आपल्याला कवीचे नाव लिहायचं आहे, पोयमचं नाव लिहायचं आहे, त्याला मार्क आहेत, फिगर्स ऑफ स्पीच, रायमिंग स्कीम. इथे बघू शकता हे पॉइंट्स आहेत, ते कव्हर झाले पाहिजे. जर त्यांनी टायटल विचारलंय तर पोयमचं टायटलच लिहायचं आहे. पण ते कसं लिहिणार, आधी आपण लिहायचं टायटल, मग सेमिकोलन करायचं आहे. सेमिकोलन म्हणजे असे 2 डॉट्स काढायचे आणि नेम ऑफ द पोयम, पोयमचं नाव लिहायचं आहे. टायटल म्हणजे पोयमचं नाव, नेम ऑफ द पोएट म्हणजे कवी कोण आहे, कवी किंवा कवित्री. पोएट असेल तर पोएट लिहायचा, पोएटेस. कवित्री असेल तर पोएटेस लिहायचं आपल्याला. तर ते इकडे सेमिकोलन करायचं आणि लिहायचं. मग राईम स्कीम काय, कसं ओळखणार राईम स्कीम, ती लास्ट लाईन जी असते ती A, B, B, C, लास्ट लाईन वरनं तुम्हाला लक्षात येईल ते कसं A, B आहे की नाही ते तुम्ही राईम करायचं. फर्स्ट लाईन, थर्ड लाईन, देन सेकंड लाईन, फोर्थ लाईन असं मॅच करून लिहायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खूप सोपं आहे राईम स्कीम. मुलं बरंचदा लिहत नाहीत, पण मुलांनो ते खूप सोपं आहे, तुम्ही जाणून घ्या ते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा जो पॉइंट आहे तो फिगर्स ऑफ स्पीच आहे. फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला लिहायचे अलंकार ज्याला तुम्ही म्हणता, आणि कवितेतच ते अलंकार येत असतात. कोणताही एक लिहायचा आहे, त्याच्यामध्ये मग पर्सॉनिफिकेशन असू दे, सिमिली असू दे, मेटाफर असू दे. जर तुम्ही ते लिहत असाल कॉन्फिडेंटली, त्याचं उदाहरण द्यायचं, त्याचे तुम्हाला 1 मार्क. बघा तुम्ही इकडे बघू शकता 1 मार्कासाठी आहे. तर 1 मार्क म्हणजे काय, फिगर्स ऑफ स्पीचला अर्धा आहे आणि उदाहरण दिलं तर त्याचा अर्धा मार्क, असं करून 1 मार्कांसाठी आहे. त्यानंतर थीम ऑर सेंट्रल आयडिया 2 ते 3 वाक्यात लिहायचं आहे. म्हणजे काय आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया, म्हणजे हे जे पोयम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय समजलं, तुम्ही काय शिकलात, तुम्हाला काय कळलं, ते तुम्हाला लिहायचं आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम द पोयम. इफ इट इज अबाउट नेचर, लव्हिंग नेचर, यू हॅव टू बी सोशल, or you have to be very helpful. All these things are included in this central idea, but it should be for 2 to 3 lines and that too in your own words. तुमच्या शब्दात लिहायचं आहे. तुम्हाला काय समजलं, 2 ते 3 वाक्याला
आरामात 2 मार्क मिळतील. लिहायचंच आहे, त्याचा अर्थ तुम्हाला काय समजला तुमच्या शब्दात तुम्ही लिहायचे, असे करून 5 मार्क तुम्हाला मिळतील. इथे बघू शकता एप्रिसिएशन ऑफ द पोयम, कवितेचे रसग्रहण, 5 पॉइंट्स बेस्ड ऑन द गिवन पोयम. आपण पाहिलं टायटलला अर्धा मार्क आहे, नेम ऑफ द पोएट हाफ मार्क्स, राईम स्कीम 1 मार्क, फिगर्स ऑफ स्पीच एनीवन 1 मार्क. उदाहरण द्यायचंय, थीम किंवा सेंट्रल आयडिया 2 to 3 लाईन्स, दॅट इज फॉर 2 मार्क्स. ओव्हरऑल यू कव्हर 5 मार्क्स. सेक्शन 4 ते म्हणजे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल म्हणजे काय, तुमच्या पाठ्यपुस्तकातून येणार नाही, ते तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त विचारलेला कॉम्प्रिहेन्शन किंवा तो पॅरेग्राफ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ते पण 15 मार्कासाठी असणार आहे. तर आपण पाहूयात. क्वेश्चन नंबर 4A हा चौथा प्रश्न जो आहे नॉन टेक्स्च्युअल आहे. आता इकडे बघू शकता सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज इज फॉर 15 मार्क्स, 15 मार्कांसाठी आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. जसं मी तुम्हाला सांगितलं प्रश्न क्रमांक दुसरा जो होता आपण टेक्स्च्युअल पॅसेज केला त्याचप्रमाणे आहे तो. हा 10 मार्कांसाठी आहे. 5 प्रश्न विचारले जाणार, तुम्हाला 2-2 मार्कांसाठी येणार. पुन्हा इथे पाहू शकता A1 फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला या पॅरेग्राफ मधून शोधून इथे परफेक्ट वर्ड तो इथे लिहायचा आहे. आणि नंबर पुन्हा एकदा सांगते की जसा क्रम दिलाय, जसे फिगर्स दिलेत त्याप्रमाणे फिगर्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि हा पूर्ण करायचा आहे. पॅसेज मधून बघूनच ते शब्द लिहायचे. त्यानंतर बघू शकता कम्प्लीट द वेब डायग्राम. ऑलरेडी वेब मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जसे डायग्राम दिलेत त्याप्रमाणेच डायग्राम तुम्हाला काढायचे आहेत. मेन स्कूल ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर, ते इकडे दिलेलंच असणार आहे. मे बी क्लासिकल डान्स म्हटल्यावरती काय नाही, भरतनाट्यम, कथकली, कुचिपुडी हे सगळं तुम्हाला इथे, मणिपुरी हे दिलंच असणार आहे. ते शोधून तुम्हाला लिहायचंय. पहिले शब्द लिहून घ्या, नंतर डायग्राम ड्रॉ करा किंवा पेनानेच लिहायचंय. तुम्हाला पेनानेच ड्रॉ करायचंय. तर तुम्हाला आधी लिहून घ्यायचंय जेणेकरून तो बॉक्सच्या बाहेर पण नाही जाणार, छोटा पण नाही दिसणार, शॅबी पण नाही दिसणार. म्हणून आधी लिहून घ्यायचंय आणि मग जो ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे तो ड्रॉ करायचा आहे. स्टेन्सिलचा उपयोग करा. त्यानंतर A3 फाइंड अँटोनॉम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. आता अँटोनॉम्स म्हटल्यावरती मी आधी सांगितलं अँटोनॉम्स म्हणजे ऑपोजिट वर्ड. काही वेळेस हा चिन्ह, हा सिम्बॉल येत नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही. अँटोनॉम्स म्हणजे लक्षात ठेवायचं ऑपोजिट. सिनोनॉम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स. सिमिलर वर्ड साठी डॅश असतो आणि ऑपोजिट साठी हा क्रॉस मार्क असतो, पण लक्षात ठेवा काही वेळेस देत नाही. तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. अँटोनॉम्स म्हणजे ऑपोजिट, विरुद्ध अर्थी शब्द. तर इथे पाहू शकता अगेन 1 2 3 4 आणि अननोन. अननोनचं ऑपोजिट काय, नोन. हे सगळं तुम्हाला लिहायचं. ते तुम्हाला बेसिक आहे, माहिती असणं आवश्यक आहे. नसेल माहिती तर पॅसेज मधून शोधून तुम्ही लिहू शकता. 2 मार्कांसाठी 4 प्रश्न विचारले जातील. A4 इज डू एज डायरेक्टेड, चेंज इनटू पॉझिटिव्ह डिग्री. आता हा डिग्रीचा प्रश्न आहे. 2 मार्कांसाठी 2 विचारलेले आहेत, दोन्हीच्या दोन्ही तुम्हाला लिहायचंय. त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह, सुपरलेटिव्ह हे सगळे डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री माहिती असले पाहिजे आणि तुम्ही लिहायचं. जर कंपॅरेटिव्ह असेल तर कंपॅरेटिव्ह आणि त्याच्या पुढे त्याचं उत्तर लिहायचं. सपोज it is complex, you have to write complex. Suppose it is simple, then you have to write simple. ते मेन्शन करायचं, सेमिकोलन करायचं आणि पुढे वाक्य लिहायचंय. त्यानंतर एज वेल एज, जसं मी सांगितलं त्याचे नियम आहेत ग्रामरचे, कुठे यूज करायचं ते प्रॉपर. जर सपोज कंजंक्शन असेल त्या जागी तो शब्द टाकायचा आहे, कंजंक्शन असेल तिकडे तो शब्द टाकायचा आहे, एज वेल एज आणि लिहायचंय. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स सांगितलेला आहे. पुन्हा एकदा सांगते, पर्सनल म्हणजे स्वतःचं मत मांडायचंय. आता इथे काय प्रश्न विचारलाय, राईट एनी 4 बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. आता तुम्हाला माहिती आहे की डान्सचे काय बेनिफिट्स आहे ते तुम्ही स्वतःहून लिहायचं किंवा थोडा पॅरेग्राफ वाचल्यावरती तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात येईल की काय बेनिफिट्स आहे. की आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपली एक्सरसाइज होते, आपल्याला नॉलेज मिळतं. हे सगळं तुम्ही तुमच्या उत्तरात लिहा. वी कॅन कॉन्सन्ट्रेट, वी गेट द एक्सरसाइज टू आवर बॉडी, वी कम टू नो द इन्फॉर्मेशन अबाउट द क्लासिकल डान्स. असे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहा. आरामात शब्द इकडे तिकडे थोडा झाला तर चालते, पण तुम्हाला याचे मार्क मिळणारच. 2 मार्कासाठी सोडायचा नाही हा प्रश्न. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये कॉम्प्रिहेन्शन येतं 10 मार्कांसाठी आणि जो 5 मार्क जे आहेत जे क्वेश्चन नंबर 4A नंतर B जो पार्ट आहे तो समरी रायटिंग आहे. समरी रायटिंग म्हणजे काय, सारांश लेखन. हा कुठून तुम्ही बघून लिहिणार. आता जो आपण चौथा प्रश्न A बघितला त्याच्यामध्ये तो कॉम्प्रिहेन्शन आहे ते वाचायचं आणि त्याचं शॉर्ट करून लिहायचं. तुम्हाला छोटं करून लिहायचं. समजा 12 लाईन्सचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 6
लाईन्स मध्ये ते लिहायचंय आणि ते पण मेन मुद्दे लिहायचे. तुम्हाला पूर्ण सेम टू सेम कॉपी केलं तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. मिअर कॉपिंग म्हणजे सेम टू सेम कॉपी करणं, त्याला मार्क दिले जात नाही. सारांश म्हणजे तुम्हाला काय समजलं ते लिहायचंय. तर इथे बघू शकता, इट इज फॉर 5 मार्क्स. रीड द पॅसेज इन क्वेश्चन नंबर 4A. बघा 4A मध्ये वाचून लिहायचंय, नाही तर शोधाल कुठे आहे. तर 4A मधलंच बघून लिहायचंय. समरी ऑफ अँड सजेस्ट अ टायटल. आता इथे टायटल सांगितलंय. टायटल म्हणजे शीर्षक लिहायचंय. ते तुम्ही कसं लिहाल, पहिला वाचा ते, तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल आणि मग तुम्ही स्वतःच तिकडे टायटल द्यायचं, शीर्षक द्यायचंय. समजा टॉर्टॉइसचं असेल तर अ रेस अबाउट अ टॉर्टॉइस, असं तुम्ही 2 वर्ड्स मध्ये पण लिहिलं तर चालू शकतं, त्याचे मार्क मिळतील तुम्हाला. आता आपण याचं मार्किंग स्कीम बघूया. क्वेश्चन नंबर 4, रीड द फॉलोइंग स्टॅन्झा, डू द ऍक्टिव्हिटीज. मग त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, कम्प्लीट द वेब, बेस्ड ऑन वोकॅब्युलरी, ग्रामर, पर्सनल रिस्पॉन्स. टोटल 10 मार्क्स होतात. आणि 4 जसं मी तुम्हाला सांगितलं की समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन आहे, ते तुम्हाला 4 to 5 लाईन्स मध्ये लिहायचं आहे. मुद्देसूद लिहायचे, अर्थपूर्ण लिहायचे, तरच मार्क मिळणार. सर्व विद्यार्थ्यांना आमच्या कलाकार एज्युकेशन चॅनल तर्फे परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीच्या पेपर मधले सगळे घटक तुम्हाला व्यवस्थित समजावेत म्हणून आपण हा व्हिडिओ 2 भागांमध्ये डिवाइड केला आहे. पुढच्या भागात कोणते सेक्शन्स आहेत, त्यातले प्रश्न कोणते, ते कसे लिहायचे, या सगळ्या गोष्टी समजून घेणे खूप गरजेचे आहे. कारण त्या सेक्शन्स मध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क स्कोर करू शकाल. मित्रांनो, तुम्हाला हे कलाकार एज्युकेशन चॅनल वरचे व्हिडिओज कसे वाटले हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि आपल्या कलाकार एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.